तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातील दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे। पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून 2 पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत। त्यापैकी एक पदरावर तोरणा व राजगड आहेत। दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात। पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये हा किल्ला वसलेला आहे। या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे। या गडाच्या पश्चिमेला कानदखिंड, पूर्वेला बामण व खरीवखिंडी आहेत। पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर 60 किलोमीटर असे आहे। या गडाचा काही इतिहास आपण आता पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले। महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले। या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला। तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही। येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषांवरून हा शैव पंथाचा आश्रम असावा। इसवी सन 1470 ते 1486 च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला। पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला। नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड असे ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या। महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला। त्यात 5000 होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला। संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला। शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला। पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतू उगलेब म्हणजे दैवी विजय ठेवले। पण परत 4 वर्षांनी सरनौबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यात राहिला। पुरंदराच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता। विशेष म्हणजे औरंगजेब बादशाहने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय। तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर असे बघायला मिळते। नमस्कार मंडळी, इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी ऋषिकेश शेलार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या या चॅनलवरती। भारतीय संस्कृती, भारतीय कला आणि इतिहास याबद्दल आम्ही या चॅनलवरती व्हिडिओज टाकत असतो। आज आम्ही तोरणा गड पाहण्यासाठी निघालो आहोत। तर हा पुण्यातून आपल्याला जर या गडावरती जायचं असेल तर आपल्याला धायरी, खडकवासला त्या मार्गे खानापूरमधून पाभे घाटामध्ये यावं लागतं। पाभे घाटातून आपण वेल्हे गावात येतो। पाभे घाटातून वेल्हे गावात आल्यानंतर आपल्याला तोरणा गडाकडे जाण्यासाठी मार्ग आहे। सकाळचं नयनरम्य दृश्य जर तुम्ही पाहिलं तर स्वर्गाची अनुभूती देणारा हा पाभे घाटातून येणारा हा मार्ग आपल्याला बघायला मिळेल। हायवेवरून येण्यापेक्षा जर तुम्ही ग्रामीण भागातून या रस्त्यांमधून आलात तर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर आजूबाजूचा सर्व परिसर ग्रामीण संस्कृती लाभलेला आहे हे आपल्याला बघायला मिळते। आता आपण पाभे गावात आहोत। तर पाभे गावातून आपण आता वेल्हे गावात आलो आहोत। वेल्हे गावात आल्यानंतर इथे तुम्ही नाश्ता करू शकता। इथे स्पेशल मिसळ भेटते आणि खूप म्हणजे अप्रतिम चव असलेली ही मिसळ आपल्याला इथं मिळेल आणि चांगला असा नाश्ता इथं तुम्हाला बघायला मिळतो। आता आपण तोरणागड पाहण्यासाठी तोरणागडाच्या मुख्य मार्गाने आपण जाणार आहोत। भरपूर असं नयनरम्य दृश्य आपल्याला गडाच्या आजूबाजूला बघायला मिळतं।
तर आता आपण गड चढण्यासाठी निघालो आहोत आणि गडाच्या अर्ध्यापर्यंत आल्यानंतर आपल्याला इथल्या जवळपासच्या शेतकऱ्यांनी पिकवलेली नाचणी आपल्याला बघायला मिळते. तर तुम्हाला डोंगरात पिकवलेली नाचणी बघायला मिळेल. एक पूर्ण टप्पा झाल्यानंतर आपण मुख्य गडाकडे जाण्यासाठी निघतो. तर आजूबाजूला आत्ता शासनाने काही बसण्यासाठी जागा केलेल्या आहेत. तर आता हे गुंजवणी धरण क्षेत्र आहे. या गुंजवणी धरण क्षेत्राचा हा पहिला टप्पा, म्हणजे आपण आत्ताशी गडाच्या पहिल्या टप्प्यावरती आहोत. आजूबाजूला सगळं गुंजवणी धरण क्षेत्र आपल्याला बघायला मिळतं. तर असा प्रचंड गड, उगाच नाव ठेवलेलं नसेल या गडाचं, कारण खूप मोठा विस्तार लाभलेला आहे या गडाला. खूप मोठी जागा या गडावरती आपल्याला बघायला मिळते. तर जाण्या येण्यासाठी हा असा कच्चा रस्ता आहे आपल्याला ट्रेकिंगसाठी. पण काही ठिकाणी रस्ता अत्यंत घातक प्रकारात आहे. काही ठिकाणी संवर्धन न झाल्यामुळे काही रस्ता खचलेला आपल्याला बघायला मिळतो. अशा या आपल्याला खिंडीतून वर आपल्याला यावे लागते. या बिनी दरवाजापर्यंत आपल्याला यावे लागते. जर तुम्ही वेल्हे गावातून येत असाल तर आपल्याला हा पहिला दरवाजा लागतो, तो बिन्नी दरवाजा. या बिन्नी दरवाजातूनच आपल्याला मेन कोठी दरवाजापर्यंत जाता येतं. आजूबाजूला तर तुम्ही बघितलं तर गडाचं कोणत्याही प्रकारचं संवर्धन बघायला मिळत नाही. प्रचंड हाल झालेले आहेत गडाचे. कोणत्याही प्रकारचं संवर्धन न झाल्यामुळे गडाच्या तटबंदी ह्या पडण्याच्या मार्गावरती आहेत. हा कोठी दरवाजाकडे जाताना अशा प्रकारचा रस्ता आहे कोठी दरवाजाकडे जाण्यासाठी. तर हा खूप मोठा असा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. इथे स्वराज्याचे तोरण बांधले जाते. हे बहुतेक संवर्धनामध्ये दरवाजा बनवला असावा. कोठी दरवाजाच्या वरती आल्यानंतर अशा प्रकारचा कोठी दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. पूर्णतः बांधकाम जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर आजच्या इंजिनियर्सना सुद्धा लाजवेल असं हे बांधकाम आहे. छत्रपतींच्या काळामध्ये निष्ठा किती महत्त्वाची होती हे आपल्याला या किल्ल्याच्या बांधकामावरून आपल्याला कळतं. जेव्हा आपण कोठी दरवाजातून पुढे येतो तेव्हा आपल्याला मेंगाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे. तर आता हे आपण बघतोय ते मंदिर मेंगाई देवीचं मंदिर आहे. तर हे सुद्धा काही ठिकाणी संवर्धन केलेलं बघायला मिळतं. तर आई मेंगाई देवीचं हे मंदिर आपल्याला बघायला मिळतंय गडावरती. तिथूनच आपण आता गडाच्या कोकण दरवाजाकडे जाणार आहोत. तर तुम्ही बघत आहात तो कोकण दरवाजा. त्याच पुढे आपल्याला बुधलामाची आपल्याला बघायला मिळते. बुधलामाचीचा हा समोरचा परिसर आपल्याला बघायला मिळतो. तर हा आहे कोकण दरवाजा. खूप मोठा असाच म्हणजे कोठी दरवाजासारखाच असा अवाढव्य हा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आपण जाणार आहोत झुंजार माची बघण्यासाठी. तर झुंजार माचीकडे जाताना आपल्याला अशा प्रकारे जर गडाच्या बाजूने तुम्ही गेलात, तटबंदीच्या बाजूने गेलात, तर तटबंदीच्या बाजूने आपल्याला
भरपूर असं निसर्गरम्य असं वातावरण बघायला मिळतं. त्याचबरोबर राजगडचं दर्शन आपल्याला होतं. तर आता तुम्ही समोर बघत आहात तर ती आहे झुंजारमाची. छत्रपतींची स्मारकं काय असतील, छत्रपतींचा काय आदर्श असेल तर ते गडकोट आहेत. छत्रपतींनी पहिला गड आपल्या स्वराज्यात आणला तो तोरणागड. याच तोरणागडाची आजची अवस्था जर तुम्ही गडावरती गेल्यानंतर बघितलीत तर किती धक्कादायक आहे, किती घातक आहे. शिवपाईकांना एवढंच सांगणं आहे की आपण गड बघण्यासाठी नक्कीच जावं, पण तिथं कोणत्याही प्रकारचा कचरा सुद्धा तरी करू नये. आपण जर संवर्धन करत नसेल तर कचरा तरी करू नका. कारण तोरणागडाच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा आपल्याला बघायला मिळतो. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.